कविताच रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एक भन्नाट अशी अळूवडी। कारण खूप जणांना अळूवडीमुळे घशात खवखव होते, त्यामुळे खूप जण खाण्यास तयार नसतात। पण आज मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने एक ट्रिक वापरून अळूवडी अजिबात खवखवणार नाही अशा पद्धतीने बनवणार आहे। तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। यासाठी मी अळूचे 4 पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि वरलं थोडं कट करून याची शिरा काढून घ्यायची आहे। याची शिरा अलगद निघते, वरल्या बाजूची पूर्ण शीर काढून घ्यायची आहे। आणि याला आता आपण लाटण्याने थोडे लाटून घ्यायचे, म्हणजे जास्त खवखव होणार नाहीत। अशा प्रकारे आपण 4 पण पानं शिरा काढून लाटण्याने लाटून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने जर केलं तर अजिबात खवखव होत नाही आणि खाण्यास पण सर्वजण आवडीने खातील। त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे माझ्या पद्धतीने अळूवडी। आता माझे हे चारही पानं लाटून झालेले आहेत। आता पातेल्यात 1 वाटी बर्फी बेसन पीठ घेतले आहे। त्यात 1 चमचा तांदळाचे पीठ घालायचे आहे। तांदळाच्या पिठामुळे खूप कुरकुरीतपणा येतो। चवीनुसार मीठ, हळद, ओवा, लाल तिखट, धने पावडर आणि बेसन पीठ बांधू नये म्हणून थोडं ओवा घालायचा आहे। चिमूटभर खायचा सोडा। आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊ। पाणी घालून याचे बॅटर छान बनवून घ्यायचे आहे। खूप घट्ट पण बनवायचे नाही आणि जास्त पातळ पण बनवायचे नाही। आपल्याला भज्यासारखे बॅटर बनवून घ्यायचे आहे। थोडं घट्ट वाटते म्हणून मी आणखी थोडं पाणी घालून बॅटर बनवून घेतले। आता आपण हे अळूचे पान ठेवून घेऊ। त्याला वरून आपण जी ट्रिक वापरणार ती ही ट्रिक आहे। याला आपण हे चिंच आणि गुळाची चटणी लावून घेत आहे। चिंचामुळं आणि गुळामुळं याचा खवखव नासतं ते बंद होतं। त्यामुळे हे लावून घेतले की अजिबात खवखव घशात करत नाही। त्यामुळे कधी पण वडी करत असताना चिंचे गुळाचे चटणी लावल्याशिवाय करायची नाही। नाहीतर तसंच केलं तर मग आपल्या घशात खूप खवखव होतं आणि कोण पण खायला तयार नसतात। तुम्ही ह्या पद्धतीनं एकदा नक्की ट्राय करून बघा, अजिबात घशात खवखवणार नाही। आणि याच्यावरून आपण बेसन पिठाचा थर लावून घेऊ। बेसन पीठ खूप जास्त लावायचे नाही, पातळ थर लावून घ्यायचा आहे। आता हे बेसन पीठ आता आपले सगळीकडे पसरून झालेले आहे। याच्यानंतर याच्यावर आपण दुसरे पान ठेवू। ज्या दिशेने पान ठेवले आहे त्याच्या अपोजिट दिशेने दुसरे पान ठेवायचे आहे। याच्यामुळे काय होईल की रोल एकदम व्यवस्थित होईल म्हणून। आणि पानाची पण पाठीमागली साईड ठेवायची आहे। याच्यावर पण आपण चिंचेची चटणी लावून घेऊ आणि वरी आता बेसन पिठाचा थर लावून घेऊ। अशा पद्धतीने एकावर एक आपण 4 पानं लावून घ्यायचे आहेत। आता माझे हे शेवटचे पान आहे, याच्यावर चिंचेची चटणी लावून घेत आहे आणि बेसन पीठ लावून झाले आहे। आता रोल छान येण्यासाठी ह्या साईडला थोडे मोडपून घ्यायचे आहे। सर्व बाजूने थोडे थोडे मोडपून घ्यायचे आहे, कारण रोल आपला व्यवस्थित आला पाहिजे। याला वरून थोडे बेसन पीठ लावायचे, म्हणजे रोल करताना आपला पान ओपन होणार नाहीत। चारी साईडने पण असे फोल्ड करून घ्यायचे आहे, म्हणजे आपले रोल एकदम परफेक्ट आणि छान बनतो। असाच केला तर कमी जास्त होतो, असे मोडपून केले तर एकसारखा रोल बनतो। आणि वरून थोडे थोडे बेसन पीठ लावून घ्यायचे आहे। आता याचा रोल आपण बनवू। आता आपले हे लावून झालेले आहे मिश्रण। आता याचे आपण
गुंडाळी करून रोल बनवून घेऊ. आता आपला हा ताटली ठेवायची आहे. याला होल आहे, जाळी आहे. त्याला मी थोडे तेल लावून घेतले आहे. रोल चिटकू नये म्हणून थोडे तेल लावून घ्यायचे आहे. आणि हे जाळी कढईवर ठेवायचे आहे. आणि हा रोल आता याच्यात ठेवून वरून झाकण ठेवायचे आहे. एक 7-8 मिनटासाठी चांगली वाफवून घ्यायचे आहे. जेव्हा आपला रोल शिजला का नाही हे कळण्यासाठी आपण त्यात एक सुरी घालायची आहे. सुरीला जर चिकटलं नाही तर आपला रोल तयार झाला आहे असे समजायचे. आता आपला हा रोल शिजलेला आहे. रोल थंड होईपर्यंत आपण गॅसवर एक छोटी कढई ठेवू. त्यात तेल घालू तळण्यासाठी. तेल गरम होईपर्यंत आता आपण इकडे याचे वड्या करून घेऊ. वड्या लहान किंवा मोठ्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. जास्त जाड पण चवीला छान लागत नाही म्हणून मी पातळच वड्या केलेल्या आहेत. हे पहा आपल्या वड्या किती कुरकुरीत आणि चांगल्या झालेल्या आहेत. आता याला आपण सर्व वड्या कट करून घेऊ. तेल आता गरम झालेलं आहे. आता यात बसतील इतक्याच कुरकुरीत अळूवडी तयार करू. तेल गरम झाले आहे त्यामुळे वड्या सोडत आहे. जास्त वड्या घालायच्या नाही, किती बसतील तेवढेच घालायचे आहे. तेव्हा छान कुरकुरीत आणि चांगली तळतात. आता आपल्या एका साईडने वड्या चांगल्या तळल्या की दुसऱ्या साईडने पण पलटी करून घ्यायची आहे. तुम्हाला जर माझे पदार्थ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे पदार्थ कसे झाले ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि ह्या प्रकारे अळूवडी तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली ते नक्की कळवा. तुमचा रिप्लाय हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुमचा सपोर्ट हेच माझ्यासाठी खूप आनंदाचे आहे. त्यामुळे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कसे झाले ते नक्की कळवा. आता आपल्या अळूवड्या तळून तयार झालेल्या आहेत. एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत. आता आपण ह्या वड्या काढून घेऊ. अळूवडी जास्त लालसर होईपर्यंतच तळायची आहे, तेव्हाच कुरकुरीत होते. चांगली लाल झाली पाहिजे. आता आपण राहिलेल्या साऱ्या वड्या तळून घेऊ. तयार झालेल्या आहेत. ते सॉस बरोबर किंवा तुम्ही असेच पण खाऊ शकता. पण अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. यामुळे खूप चविष्ट आणि खूप छान लागतात. लाईक करा, शेअर करा.